राम राम. तुमचं कोणतं गाव? मासापूर गाव. मासापूर गावला. बरं, आता हे तुम्ही RPS चालले आणि गेल्या वर्षी किती वर्ष झालं वापरित तुम्ही? 3 वर्ष झालं. तिसरं वर्ष चालू आहे. बरं, RPS वापरीत होतात आणि न वापरीत होतात, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही RPS वापरत नव्हता त्यावेळेस कापसाचे किती उत्पन्न होतं समजा एकरी सरासरी, आणि आता RPS वापरल्यापासून किती फरक पडायला? पहिलं एकरी 6-8 क्विंटल निघायचे. हां. आता हे वापरल्यापासून 10च्या पुढे निघतो. म्हणजे सरासरी 2चं ॲव्हरेज वाढलं समजा. बरं, खर्चात काय फरक पडा का तुम्हाला? खर्चात काय होईल? खर्चात नाही. लोक म्हणतात महाग आहे म्हणून म्हणतो. नाही महाग नाही, दुसरे बी औषध मागं. बरं, महाग बीट काय होतं आता, उलाला काय स्वस्त आहे का? नाही बरं, त्या फवारण्या 3, 4, 5 आपण करतोच ना, तिथं मग कुठलं महाग आहे? मग आता ह्याने जर 2 क्विंटल वाढलं तर 7,000 जर मिनिमम धरलं आपण तर 14,000 वाला. तुम्ही 14,000 औषध वापरायला का? हां, काय वाटतं तुम्हाला? नाही, 14,000 तुम्ही औषध वापरायला का? 2 क्विंटल तुम्हाला ॲव्हरेज वाढलं सरासरी. मग आपण म्हणतो एक बी धारा समजा, एक बी वाढलं तर 7,000 वाढलं. 7,000 औषध वाढायला का आपलं? मग हे आता बरेच शेतकरी म्हणते तुमचं जरा महाग आहे हो. अरे पण तुझं उत्पन्न वाढायला ना, क्विंटल 2 क्विंटल गाव लेवलला जर 2 क्विंटलचं ॲव्हरेज वाढलं तर फरक पडणारच ना. मग आता तुम्ही सांगायला की मला 2 क्विंटलचं ॲव्हरेज वाढलं. मी ज्यावेळेस RPS नव्हतं वापरत त्यावेळेस 7-8 निघत होता. आता 9-10 समजा ॲव्हरेज निघालं. मग आता हे शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही? वापरायला पाहिजे ना. वापरायला पाहिजे ना. आता तुम्ही तिसरं वर्ष आता तुम्ही आज हे घेऊन चाललात RPS, तर हे कशासाठी वापरायचं म्हणजे? तूर, कापूस सगळ्यासाठी वापरा ना. आता तुम्हाला ते मायक्रो सांगितलं त्याचा एक प्रयोग करून बघा, त्याचा एक नंबर 1 रिझल्ट. अजून त्यात आपल्याला ॲव्हरेज कव्हर कसं होईल आणि काय खर्च कमी आहे आपला जर विचार केला तर. खर्च पहिल्या किती फवारण्या करीत होता तुम्ही? आम्ही 4-5 फवारणी. आता RPS दिल्यापासून 3 ते 4 लेते. म्हणजे एक फवारणी बी कमी वाढली. आता एक फवारणी कमी मिळाली तर माणसाचा खर्च आला, मजुरी आली, हांबळं लोंबळं आलं, परत औषध बी आलं. मग ते 4 फवारण्याचं मिनिमम आपला कापूस निघतो. तर आम्ही तर 3च फवारण्या करीत असतो, 3 फवारण्यात आपला कापूस निघतो. तर अशा पद्धतीने हे शेतकरी आता ह्यांना चांगला रिझल्ट आला आहे आणि ह्यांना पक्का खात्री पडली की RPSमुळं चांगलं उत्पन्न वाढ आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने RPS हे टॉनिक म्हणून वापरायलाच पाहिजे आणि शेप आहे परत.